म्हणताय भंडाऱ्याची पब्लिक. जसे की तुम्हाला माहिती आहे, माझं नाव आहे खुशी. तर गाईस, कसं वाटत आहे माझी इतक्या दिवसानंतर आवाज सुनून तुम्हाला? तर तुम्हाला काय सांगू यार, मी ना खूप आळसपणा करते, कारण की मी जो म्हणते तो तर मी कधी करत नाही. तर तसेच मी ब्लॉग बनवेल म्हणते कंटिन्यू, पण ते पण मी बनवत नाही, कारण की मला खूप येतो आळस. आणि मी दिवसभर घरी रील बघत राहते. पण आज म्हटले थोडं काम वगैरे करत आहे आणि मला जायचं होतं बाहेर. तर मग माझ्या भावासोबत निघाली मी बाहेर, कारण की मला भरायचे होते एक फॉर्म, जी की आजची होती ती लास्ट डेट. तर मी निघाली माझ्या भावासोबत. त्यानंतर आम्ही तिथं पोचलो. मग मी फॉर्म वगैरे भरली आणि त्यानंतर आम्ही गेलो पेट्रोल पंप, ते पण आमची गाडीची टंकी फुल करायला. आणि म्हणतात ना, जसे इंसान बदलते तसं आजकाल मोसमने पण बदलणं सुरू केलं आहे, कारण की कधी येतो ऊन आणि कधी येते पाऊस. तर त्यानंतर मी पोचली घरी आणि मला पण घरी जाऊन मला करायचं होतं काम, कारण की माझे कपडे खूप दिवसानंतर मी घडी करत आहे, कारण की जसे जसे पडले होते. तर आज मी घडी केली आणि मग त्यानंतर मला करायचे होते सायंकाळचे काम. हे दोघे बघा ना कसे करत आहे. ये सब क्या देखना पड़ रहा है? अच्छा है मैं अंधा हूँ. बाई, मी म्हटली माझ्या भावावर हात साफ करायला भेटत आहे तर कशाला सोडू हा मौका. आणि मग माझ्याच घरी आईस्क्रीम आहे आणि केक आहे, तर मग मला तर पैसे द्यायची काही गरज नाही. जब देखो तब खाओ पिओ मजे में रहो. तर मग त्यानंतर आम्ही दोघे बहिणी गेलो वर थोडा वेळ मस्ती वगैरे करायला. आणि तुम्ही पण सांगा, तुमच्या बोलण्यामध्ये पण असे कंचे वगैरे खेळणं सुरू आहे का? आणि आजचा मोसम तर खूप मस्त होता. आणि माझ्या मिनी ब्लॉग आवडला असेल, लाईक कमेंट फॉलो नक्की करा. बाय बाय.